पत्रकार परिषद घेतली, नेमका काय सगळा प्रकार आहे आणि किती महानगरपालिकेच्या अशा प्रॉपर्टी आहेत की त्याचे टॅक्स लावले? आता महानगरपालिकेच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये आयुक्तांनीच दिलेला आकडा आहे की तो जवळजवळ समाविष्ट गावांमध्ये 33,407 आकडा आहे की 8अ उतार्यानुसार 33,000 प्रॉपर्टी ह्या महानगरपालिकेच्या टॅक्स लागलेले आहेत समाविष्ट गावांमधल्या. याच्यामुळं ह्या ठिकाणी जी काही लोक आहेत म्हणजे विशेषतः आमच्या गुजर निंबाळकरवाडी भागामध्ये जी लोक हे सगळे उद्योग करत होती ते लोकांना डायरेक्टली सांगायचे की तुम्ही आता टॅक्स लावून घेतला की महानगरपालिकेमध्ये तुम्हाला ते सँक्शन होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे सोपानकाका नगर आणि खोपडे नगर ह्या भागामध्ये जे 2,426 फ्लॅट आहेत आणि आम्ही ज्यावेळेस ह्या मतदारांवरती ऑब्जेक्शन घेतलं होतं इथल्या सोपानकाका नगर आणि खोपडे नगर भागामधील, तर पुरंदरच्या सासवडमध्ये आम्ही ते ऑब्जेक्शन घेतलं होतं. तर जास्तीत जास्त लोकांचे जे काही पत्ते दाखवले होते ते ह्या भागातलेच दाखवले होते. म्हणजे या 2,426 फ्लॅट जे इथं दाखवलेत की ज्यांच्या टॅक्स लागलेत अधिकृत, ह्या ठिकाणी लोक नाही आहेत, बऱ्यापैकी लोक इथं नाहीत. पण ती गावागावाची म्हणजे अगदी फार नाझऱ्यापर्यंतची नावं त्याच्यामध्ये होती. बोरच्या नाझरे गावाची नावं सुद्धा, जिथे खोपडे लोकांचं ते गाव आहे तिथले सुद्धा लोकांची नावं आम्ही इकडं पाहिलेत. ती सौऱ्यातली नावं इकडं पाहिलेली आहेत, जी आम्ही पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये बसून ती नावं सगळी वगळायला लावली होती. म्हणजे ह्याच्यामध्ये अजूनही बऱ्यापैकी नावं, कारण 2022च्या दरम्यान मी ते ऑब्जेक्शन घेतलं होतं 22 ते 26, परत 4 वर्षे गेली आणि परत 4 वर्षामध्ये हे एवढे फ्लॅट 22च्या नंतरनं तिथे एवढे फ्लॅटची नोंदी झाली. आणि महानगरपालिकेला हा फार मोठ्या प्रमाणात बसणारा फटका आहे जो टॅक्स वाढीचा. हे सध्या हे लोक या फ्लॅटमध्ये राहतात का, हे फ्लॅट अस्तित्वात आहेत का? ह्याच्यामध्ये फ्लॅट अस्तित्वात बऱ्यापैकी आहेत, पण लोक जी इथं दाखवली होती ती लोक सगळे गावोगावची लोक होती. आणि ह्याच्यामध्ये ती लोक दाखवली बोगस. आम्ही काहीतरी 1200 ते 2,500, 1200 ते 1500 लोकांवरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं सासवडमध्ये. आणि त्याच्यामध्ये विशेषतः जे आता नगरसेवक आहेत ह्या नगरसेवकांचंच हे संकल्प डेव्हलपर्स म्हणून 55 फ्लॅट हे स्वतः नगरसेवकांनी याची स्वतः SRO ऑफिसमध्ये, सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंद केलेली आहे. संकल्प डेव्हलपर्स या नावाने ते स्वतः या संकल्प डेव्हलपर्सचे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आहेत. म्हणजे हे सगळं जे काही मिश्रण तयार केलं जायचं हे एवढ्यासाठीच की इथं बोगस मतदान दाखवता यावं, बोगस मतदान करता यावं. त्याबरोबरच महानगरपालिकेमध्ये आल्यानंतरनं लोकांना आता याच्यामध्ये शिर्के म्हणून जी प्रॉपर्टी आहे, शिर्के म्हणून प्रॉपर्टीचा आता 52 लाख रुपये टॅक्स टाकला आहे. जागेवरती 18,000 स्क्वेअर फूटचं शेड दाखवले पण जागेवरती 0 आहे. 2 इमारती अशा आहेत की बोकडेंच्या आणि भिलाऱ्यांच्या 30 फ्लॅट दाखवलेत ज्यांचा टॅक्स लागला इथं, पण त्या 30च्या 30 फ्लॅट जागेवरती काहीच नाही, जागेवरती मोकळे ओपन टू स्काय आहे. म्हणजे जागेवरती कुठेही इमारती नसताना बऱ्याच ठिकाणी टॅक्स लावले गेलेत. त्या संदर्भातच मी आजची प्रेस घेतली होती, ऑब्जेक्शन घेतले. त्याच्यामध्ये आयुक्तांनी ह्या सगळ्या म्हणजे एका प्रकरणामुळं अख्ख्या पुणे शहरातली जेवढी समाविष्ट 23 गावं आहेत ह्या प्रत्येक गावांमधला अशा प्रकारे 8अ उतार्यानुसार, जो की 8अ उतारा ग्रामपंचायतमध्ये तयार केला जातो, मग त्या 8अ उतार्यानुसार किती नोंदी लागल्या तर त्या 33,000 नोंदी लागलेल्या आहेत. या सगळ्या नोंदी जागेवरती जाऊन त्यातल्या कमर्शियल प्रॉपर्टी किती आहेत, रेसिडेन्शियल किती आहेत, ह्या येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्याचं सगळं वर्गीकरण करून ते कमिशनरांनी अहवाल ठेवायला लावला आहे. त्या संदर्भात त्याला कोणी वरद असते का? 100% ह्या तर गुजर निंबाळकरवाडीमध्ये जे 2 खरेदी खत आहेत, शिर्के, गांधी, मेहता, शहा ह्या लोकांच्या खरेदी खतांमध्ये आणि शिर्केंच्या खरेदी खतामध्ये ह्या जागा स्वतः नगरसेवक व्यंकोजी मारुती खोपडे यांनी या स्वतः जागा विकलेल्या आहेत. त्या त्यांचे रजिस्टर त्यांनी करून दिलेलं खरेदी खतंसुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्या प्रत्येक खरेदी खतावरती ते स्वतः आहेत. म्हणजे हे त्यांचं स्वतःचं त्यांनी करून दिलेलं खरेदी खत आहे की त्याच्यामध्ये व्यंकोजी मारुती खोपडे हे स्वतः त्याच्यामध्ये खरेदी करून देणार आहेत की ह्या अशा जागा बाहेरच्या लोकांना विकायच्या आणि त्या लोकांना विकून त्यांना डायरेक्ट सांगायचं की तुमचं सगळं नोंद टाकून देतो मी. नाही पण खरेदी खत बघ, मग खरेदी खत झालं कसं? ही 2021ची खरेदी खतं आहेत आणि ही 2021ची खरेदी खतं आहेत. आणि ह्या खरेदी खतांच्या बरोबरीने ज्यावेळेस या खरेदी खतं घेऊन महानगरपालिकेमध्ये टॅक्स लावायला गेले त्या टायमाला जो ग्रामपंचायतमधला त्याला दाखला जोडावा लागतो, तो दाखला 2007चा जोडला आहे. फसवणूकच आहे ही, शुद्ध महानगरपालिकेची फसवणूक आहे. म्हणून मी त्याच्यामध्ये या संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवकांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत की 8अ उतारा जर झाला नसता
तर ह्या सगळ्या नोंदी पडल्या नसत्या. 8च्या उतारावरून आता इथून पुढं महानगरपालिकेचे डोळे उघडतील. सब रजिस्टरला तक्रार करणार आहे का ज्यांनी कोणी खरेदी करत? नाही, ह्या तक्रारी कधीच केलेल्या आहेत मी. सब रजिस्टर ऑफिसला पोलीस कंप्लेंट, सब रजिस्टर ऑफिस हे सगळे अनधिकृतचे विषय आहेत. परंतु आता हा टॅक्सचा विषय नवीन झाला आहे. याच्यामध्ये महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला पाहिजे. नाही, तो जो दाखला दाखवला तू म्हणले 2007चा, तो चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे, त्या संदर्भात तक्रार करणार आहे का? केली नाही, हीच तक्रार केली आहे मी आता की हा 2007चा जो नकाशा आहे, हा अलका रामचंद्र खोपडे ह्या 2007ला त्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच होत्या आणि त्यांचा बोगस सही केली. एकतर ही सही अलका रामचंद्र खोपडेची असेल तर खोपडेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाही तर मग खोपडेंची ज्यांनी डुप्लिकेट सही केली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आत्ताचे जे नगरसेवक आहेत जे 2017 साली तिकडे सरपंच झाले, ते 2007 साली शालेय जीवनामध्ये होते. मग मला वाटतं की त्या शालेय जीवनाच्या दरम्यान तर हे नकाशा तयार होऊ शकत नाही आहे. आणि 2021च्या खरेदी खात्याला 2007चा नकाशा जोडून महानगरपालिकेची फसवणूक केली. 8चा उतारा तयार केला आणि 8चा उतारा तयार करून त्याच्यावरती टॅक्स लावण्यात आला आहे. चौकशीची मागणी करणार सब रजिस्टरला या सगळ्या संदर्भात? ह्याच्यामधले जेवढे खरेदी खत आहेत ह्या गुजर निंबाळकरवाडी परिसरातले, ह्या सगळ्याच खरेदी खात्याच्या संदर्भात मी चौकशी करायचे मी तक्रारी केलेल्या आहेत. सब रजिस्ट्रार जे आहेत ह्याच्यामध्ये विशेषतः ह्या ज्या काय खरेदी खतं झालीत ना ह्याच्यातली खरेदी खत भोसरीला झालेली आहेत. बऱ्यापैकी खरेदी खतं भोसरीमध्ये जाऊन केलेली आहेत. ती पुण्यामध्ये न करता भोसरीमध्ये, तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन केली आहेत, हवेलीमध्ये केली आहेत, दुसऱ्या आपल्या बालाजीनगरमध्ये केली आहेत. अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे खरेदी खतं झालेली आहेत. चौकशी मी 100% याची मी मागणी केलेली आहे. आणि ह्याच्यावरती सब रजिस्ट्रारसुद्धा जे आहेत की खरेदी खतांना बंदी असतानासुद्धा तुम्ही खरेदी खतं का करून दिली, म्हणून त्या सब रजिस्ट्रार ऑफिसरवरती सुद्धा तक्रारीचे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी. मी सगळे सब रजिस्टर ऑफिस 2021 साली कोण होता, 2020 साली कोण होता, 2018ला कोण होता, 19ला कोण होता, ही सगळी मागणी केलेली आहे. आणि ती लिस्ट माझ्याकडे आल्यानुसार हे खरेदी खत कुठलं खरेदी खत आहे, मग तिथं सब रजिस्ट्रार कोण होता त्याच्यावरती गुन्हा दाखल करा. कारण मोठ्या प्रमाणात ही 2426 फ्लॅटची ही नोंद आहे. 2426 फ्लॅटची, म्हणजे जिथं तुम्ही टॅक्स लावला आहे तिथं तुम्ही खरेदी खतं झालेली आहेत.